तर मंडळी बघताय आपल्या इथे यूट्यूबर फॅमिली आलेली आहे. यस, हॅलो हॅलो, हाय हाय हाय. सो त्यांना आपण दरवेळेप्रमाणे जे फॅमिली मेंबर्स येतात, जे कोणी आपले यूट्यूबर्स येतात ना, त्यांना आपण विचारतो आपल्या जेवणाबद्दल पहिला प्रश्न. सो कसं वाटलं तुम्हाला जेवण? आपली सुरमई थाळी तुम्ही आज ट्राय केलीत, सो कशी वाटली मला नक्की सांगा. आम्ही फर्स्ट टाइम इथे व्हिजिट केलं होतं तेव्हा आम्ही नॉर्मली गुगलवर कोणतं खानावळ इथे बेस्ट आहे, बेस्ट खानावळ इन अलिबाग सर्च करून इथपर्यंत पोहोचलो होतो. आणि शोधत आम्ही दुसऱ्या खानावळला शोधत इथे पोहोचलो. आणि मग आम्हाला भूक खूप लागलेली, त्यामुळे आम्ही बोललो की नाही इथे घरगुती वाटतायत, आपण जाऊया. आणि जेव्हा आम्ही इकडची सुरमईची थाली बघितली तर थालीमध्ये सगळ्यात मोठी सुरमई जास्त बघायला आम्हाला भेटली, कारण हाफ ऑफ द साईज ताटाचं सुरमईनीच घेतली होती. सो आम्हाला ते एकदम छान वाटलं. आणि त्यानंतर येते ती टेस्ट सुद्धा तेवढीच छान होती जेवढी साईज छान होती. आणि कसं वाटलं बाकी? तुम्ही अजून काय घेतलेलं? सो आम्ही त्यावेळी सुरमई थाळी आणि एक पॉपलेट थाळी होती ती घेतली होती. दोन्ही आम्ही टेस्ट केलेले, खूप छान होते. आणि ते जेव्हा आम्ही टेस्ट केलं त्यानंतर आम्ही डिसाईड केलं की जेव्हा पण आम्ही अलिबागमध्ये येऊ इथे आपल्याला नक्कीच यायचं आहे. आणि खास करून माझ्या वाईफला फिश खूप आवडते. म्हणजे आम्ही असं बघितलं तर वीकमधनं 3-4 दिवस तर फिश आमच्या घरी असते. ठीक आहे, आता आम्ही फूड लवर आहोत, त्यामध्ये फिशमध्ये तर खूपच आवडते. आणि खास आम्ही सांगतो म्हणजे एवढ्या भागात आम्हाला जी टेस्ट आवडली आहे, तर तुमच्या खानावळची जी टेस्ट आहे ना ती खूपच आवडली, म्हणून आम्ही ते आता थर्ड टाइम आलेलो. आणि लकीली तुम्ही भेटलात आम्हाला आणि आम्हाला आमचे रिव्ह्यू शेअर करायला मिळाले. नक्की. आणि आम्हाला असं वाटतं की आम्हाला बघून अजून लोकांनी यावं इथे आणि खरंच टेस्ट करावं. आम्हाला माहिती आहे की तुम्ही एकदा टेस्ट केलं ना तर तुम्ही नक्की इथे याल परत. नक्कीच. ठीक आहे, तर तुम्हाला लोकेशन वगैरे तर माहितीच आहे. येस. फूडचं टेस्ट खूप छान आहे. आणि आम्ही नेक्स्ट टाइम जेव्हा येऊ, आता दादानी जसं रिक्वेस्ट केलं आम्ही मटन पण ट्राय करू. नाही, मटन आपलं जे ऑथेंटिक आहे, काळा मटन स्पेशालिटी ट्राय आहे, नक्कीच ट्राय करा. येस. थँक्यू सो मच. आणि थँक्यू आपला एवढा चांगला रिव्ह्यू दिल्याबद्दल. बघताय मंडळी, एवढं चांगला रिव्ह्यू आपला आणि ऑनेस्ट रिव्ह्यू आहे, काहीच नाही. आणि अचानक भेट झाली. तुम्ही पण जे लोक इथून टेस्ट करून जाल त्यांनी सुद्धा असंच प्रमोशनल व्हिडिओज तुम्ही बनवा, कारण खरंच तुम्ही बनवालच, त्याबद्दल काही डाऊट नाहीये, कारण टेस्टच एवढी छान आहे. आणि अजून एक गोष्ट आहे की आपल्याकडे कसं आहे की फार कमी बिझनेसेस आहेत जे आपली लोक रन करतात स्टार्टअप पासून. ठीक आहे, तर हे एक स्टार्टअप आहे, तर आपण सर्वांनी मिळून ह्यांना सपोर्ट करायला पाहिजे. ठीक आहे, टेस्ट तर छान आहेच, बट ॲज अ कम्युनिटी, महाराष्ट्रीयन कम्युनिटी जे आपलं फूड आहे, आगरी-कोळी फूड आहे, ह्याला प्रमोट करायसाठी नक्की इथे या, टेस्ट करा आणि प्रमोट पण करा आपले जे फ्रेंड्स आहेत आणि फॅमिलीज आहेत त्यांना. थँक्यू सो मच. आपला तुम्ही एवढा चांगला गोल्डन वर्ड्स दिलेत आपल्या चॅनलला. आणि मंडळी तुम्ही बघताय, एकदम मस्त वाटलं, छान वाटलं, अचानक भेट झाली जसे बोलले. सो येस, थँक्यू सो मच. होती टेस्ट कशी होती का? छान होती. मी ऑनेस्ट रिव्ह्यू पण आपल्याला दिलेला आहे, यम्मी लिहिलेला आहे, यम्मी टेस्ट लिहिलेला आहे. नमस्कार मंडळी, मी निखिल राव, अलिबाग का निखिल चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा वेलकम आहे. सो आज आहे दरवर्षीप्रमाणे तुळशीचं लग्न जे आपण करतो आपल्या बाजूला टेरेसवरती, सगळे विंगमधले असतात. सो आज तेच कार्यक्रम आहे आणि तयारी ऑलमोस्ट झालेलीच आहे. तुम्हाला दाखवतो काय काय तयारी झाली होती. आणि आज सगळेजण येणार आहे तुळशीचं लग्न करायचं. सो चला दाखवतो तुम्हाला. तर म्हणजे बघताय काय तयारी मस्त केलेली आहे. शिवानी काकी, नंतर वैशाली काकी, आईनी वगैरे सगळ्यांनी मिळून तयारी केली छान अशी. मस्त असं तुळस सजवलेली आहे, हे बघा. येस, थोड्याच वेळात सगळेजण येतील, मग कार्यक्रमाला सुरुवात होईल. पूर्ण लग्न कार्यक्रम असणार आहे दरवर्षीप्रमाणे. बघतो आपण, बघताय सगळं मस्त अशी रांगोळी पूर्ण काढली आहे, छान वाटतंय असं. यस, वो मार रहा है, वो मारेगा. आजा. म्हणजे काय करतात? अरे ये जैसे करतो
कैसे करना है? जय श्री कृष्ण कैसे करना है? तुमको आता है? हिम्मत मार रहे हो उसको? कुछ नहीं मारता है. तू नहीं मारा पहिले. या इकडे घेऊन या. ते कुठे ठेवायचं बघ फक्त नीट घेत आहे. मुंगे येणार ना अशा ठिकाणी एका स्टूलावर ठेव. स्टूल आहेत ना, एक स्टूलावर ठेव. डबा दे ना. डबा घेऊन दे हूँ कभी दो. इथे लावू काय तुलसी? नको नको लागेल रे. अरे नाही लागणार ना मला इथे. वा हॅलोजनची शूटिंग करतो तो. कालो कालो होता काल कालो. तुम्हाला फोटो श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरुडं विनायकमं चिंतामणिस्तेवरं लेण्याद्रि गिरिजात्मकं सुरवरदं विघ्नेश्वरम् ओझरं ग्रामे रांजन संस्थितो गणपती कुर्या सदा मंगलम शुभलग्न सावधान. गंगा सिंधू सरस्वतीच यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया शर्मन्वती वेदिका क्षिप्रा वेत्रवती महासुर नदी ख्याता गया गंडकी पूर्णा पूर्ण जले समुद्र सहिता कुर्या सदा मंगलम शुभलग्न सावधान. लक्ष्मी कौस्तुभ पारिजात सुरा धन्वंतरी चंद्रमा गाव कामदुदा सुरेश्वरजो रंभा दिदी देवांगणा अश्व सप्तमुख विषय हरिधनु शंखोमृत चाबुधे रत्नानी चतुर्दशे प्रतिदिन सूर्या सदा मंगलम शुभलग्न सावधान. राजा भीमक रुक्मिणी सनयनी देखोनी चिंता करी ही कन्या सगुणावरा नृपवरा कौनासिम्या देई जय. आता एक विचार कृष्ण नवरा त्यासी समर्पू म्हणे रुक्मी पुत्र वडील त्यासी पुसणे कुर्या सदा मंगलम शुभलग्न सावधान. लाभो संतती संपदा बहुतुमा लाभातही सद्गुण साधोनी स्थिर कर्मयोग आपुल्या वा बांधवा भूषण सारे राष्ट्रधुरीन हेची कथिती कीर्ती करा उज्ज्वल साई शास्त्रश्रम मुक्तावळी गोप श्री परिवेष्टतो विजेते कुर्या सदा मंगलम शुभलग्न सावधान. आली लग्न घटी समीप नवरा घेऊन या वाघरा गृहयोक्ते मंपर्क पूजन करा अंतपटा दृष्ट वधूवरान करता दोघे करावी उभी वाजंत्रे बहुगलबलान करणे प्रेमी सदा पातो शुभलग्न सावधान.
अविरलमदाता भौतं किं दश्य शरणं फणिवरित गात्र सिद्धि साध्य दिवंगतं त्रिभुवन जन विघ्नझास विघ्नस्पष्टो वितर्क गजवक्त्र संतदं मंगलं शुभलं सावधान यन्मंगलं महेन्द्रस्य प्राप्तदेव समागमे ऋषिभिस्नानस्य भवन्तु शुभलग्न सावधान तदेव लग्नं सुदीं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव ब्रह्म सावित्री चिंतन सुलग्न सावधान उमा महेश्वर चिंतन सुलग्न सावधान जय घंटा शब्द प्रमाण सुलग्न सावधान समीप सावधान अति सुलग्न टाळ्या टाळ्या हा वाजला पटायला पेढे कोण वाटते हा तू तपेली बजाव ना तपेली तपेली सर्वांगी सुंदर शेंदुराची अंती जळते माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शनाथ मन कामना पूर्ती जय देव जय देव गौरी कुमरा चंदनाची मोठी कुंकुमेश्वरा हिरेश्वर मुख शोभतोबरा पुरे चली लागली जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शनाथ मन कामना पूर्ती जय देव जय देव सर सोंड दासामाचा वापाई सण संकटी पावावे निर्वाणी रक्षावे जय देव जय देव जय देव वारी जन्म मनाचे वारी वारी पर्यवाता संकट निवारी जय देवी महिषासुरवदिनी सुरवरीश्वर देखारी संजीवनी जय देवी जय साई संकल्पन पूर्वे काही साई विवाद करता पडलो प्रवाही ते तो भक्ता लागे पावस नाही जय देवी महिषासुरवदिनी सुरवरीश्वर देखारी संजीवनी जय देवी जय देवी देशापासून थोडी थोडी लोकाशा आंबे वाचून कोणतूर विलासा नगर कंदील झाला जय देवी महिषासुरवदिनी सुरवरीश्वर देखारी संजीवनी जय देवी आनंद पूजन त्वमेव बन्धु सखा त्वमेव विद्याधनं त्वमेव सर्वं ममेव देव कायेन वाचा मनसेन्द्रियेण बुद्ध्यात्मना वा नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनाथं हरे कृष्ण 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 हरे राम हरे कृष्ण 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 हरे हरे तुझे कारणी देह माझा पडावा पेचू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता जय जय रघुवीर समर्थ हे घ्या तुम्ही आता पेढे वाटले चालतील तू बी आजा मागाशी दिले डबल नको देऊ
बरं बरं तिथून जा. पेड़ो दे भैया पेड़ो दे देवाजवळ होता ना इथे इथे हे आता पहिले तुम्ही सगळे कोणाला पूजा करायची करून घ्या. शिवानी कोणाला पूजा करायची करून घ्या. शिवानी हे कोणाला कोणाला अजून आरती घ्यायची म्हणजे आता आरती ते सगळ्यांना एवढं पूर्ण. जेवण आहे की नाही? हो स्पेशल जेवण सगळ्यांना पावडा डायरेक्ट पाववाडा. पहिल्यापासून जेवायला सगळे. तर म्हणजे बघताय छान असं विवाह झालं, तुळशी विवाह. सगळेजण आता वडापावचा आस्वाद घेत आहेत सगळेजण. छान असं छोटंसं आपलं नेहमी दरवर्षीप्रमाणे होतं तसं आता वडापावचा आस्वाद घ्यायचा. तर म्हणजे आय नो हा थोडासा ब्लॉग वेगळा होता कारण का त्याच्यात 2 फुटेज होते. मीन्स तुळशीच्या लग्नाचं होतं आणि एक आपली युट्यूबर फॅमिली आलेली ट्रिओ ऑन टूर्स म्हणून. सो ती फॅमिली आलेली, त्याच्यासोबत आपण गप्पागोष्टी केल्या आणि आपल्या हॉटेलला आपल्या खानावळीला ते जेवायला आलेले. त्यांचं 3rd टाईम होतं. ते बोलले मला, आमचं बोलणं झालं बरंच कॅमेऱ्याच्या मागे की कसं आले काय आले. सो खूप मस्त वाटलं, खूप बरं वाटलं त्यांच्याशी मिळून. चांगली एक नवीन फॅमिली आपल्याबरोबर जोडली गेली आहे. त्यांचं पण यूट्यूब चॅनल आहे जे मी आत्ताच नाव घेतलं, ट्रिओ ऑन टूर. खूप छान ब्लॉग बनवतात. मीन्स फॅमिली फ्रेंडली आहेत, सगळे ट्रॅव्हल्स वगैरे आहेत त्यांचे. खूप मस्त वाटलं, खूप छान वाटलं त्यांच्याशी बोलून, त्यांच्याशी गप्पागोष्टी करून, त्यांचे आपला रिव्ह्यू घेऊन आपल्या खानावळीबद्दल. त्यांना आपली जी हॉटेलची चव आहे ती खूप आवडली म्हणून आपल्या हॉटेलवर ते 3rd टाईम आले आपल्या खानावळीकडे. सो येस ते होतं. आणि पूर्ण जे आपले तुळशी पूजनचं होतं, तुळशीचं लग्न होतं, ते सगळं आपण शूट केलं, ते दाखवलं पूर्ण. सो येस हा होता ओव्हरऑल ब्लॉग. कारण का थोडेफार इकडे तिकडे फुटेजेस होते ना, ते मी ॲडअप करून मिक्स करून थोडेसे टाकत चाललो आहे. कारण का बरेचसे फुटेज असे आहेत ना जे बनवले आहेत पण मला वेळच भेटला नाही की एक्झाम आहे. एक्झाममुळे मला जास्ती काय शूट करता नाही येत नाही. आणि जे काय शूट करतो तो मी असं मिक्सअप करून वगैरे 2-2 ब्लॉग्समध्ये असं अपलोड करून देतो. सो यस त्याच्याचमुळे थोडंसं प्रॉब्लेम होतो आहे व्लॉग येणार. पण नक्कीच व्लॉग हळूहळू जास्तीत जास्त येत राहतील. सो हा व्लॉग होता आणि काही आवडलं असेल व्लॉगमध्ये तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण अशाच कुठल्या तरी पुढल्या व्लॉगमध्ये. सो टिल द टेक केअर अँड बाय, सी यू.